नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला रायगड जिल्ह्याचं जे काही जिल्हा विशेष आहे, त्या जिल्हा विशेषमध्ये आज व्यक्तिमत्व विशेषमध्ये आपल्याला ए.आर. अंतुले, बॅरिस्टर ए.आर. अंतुले, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले होते, त्यांच्यावरती 100 सराव प्रश्न या ठिकाणी बघायचे आहेत. अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यावरती तुम्हाला एक तरी प्रश्न येत्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे यांच्यावरचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला डिटेल करायचा आहे. कारण बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्यावरती तुम्हाला लेखीला प्रश्न येणारच आहे. परंतु त्याच सोबत तुम्हाला मुलाखतीमध्ये सुद्धा यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळं हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. जर विद्यार्थ्यांना आपल्या बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर माझा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे. 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल, मेसेज करा. त्यांचे कॉल उचलणं शक्य नाही. त्यांनी मला मेसेज करायचा आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल येत असल्यामुळे एका कॉल उचलला जात नाही. त्यामुळे तुम्ही मला WhatsApp मेसेज करा. तुम्हाला WhatsAppवरती त्या संबंधीची डिटेल माहिती दिली जाईल आणि त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे, कोणत्या तालुक्यातून बघत आहे, ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि एकदा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. कारण मित्रांनो, जेवढ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे, तेवढं आपल्याला कळणार आहे की तुमचं कॉम्पिटिशन हे किती विद्यार्थ्यांच्या सोबत असणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला अधिक मार्गदर्शन करणं सोपं जाणार आहे. तर जास्त वेळ न लावता आपण काय करूया, आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. आता मित्रांनो, हे 100 प्रश्न आहेत. जर आपण फक्त प्रश्न आणि उत्तर एवढंच घेतलं तर व्हिडिओ लवकर संपणार आहे. परंतु आपण जर का सर्व पर्याय वाचत बसलं, तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि त्यामुळे मी फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तरच या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या बॅचला ॲडमिशन घेतलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना याची PDF प्रोव्हाईड केली जाणार आहे. त्यामुळे काळजी करायची अजिबात गरज नाही. बघा, बॅरिस्टर ए.आर. अंतुले महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? तर 8वे मुख्यमंत्री होते. तुम्हाला लेखीला प्रश्न येईल किंवा मुलाखतीला तो सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकेल, की बॅरिस्टर अंतुले हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? दुसरा प्रश्न आहे, ए.आर. अंतुले यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील कोणत्या गावात झाला? तर त्याचं उत्तर आहे आंबेत हे गाव आहे. त्या आंबेत गावामध्ये ए.आर. अंतुले यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर बघा, बॅरिस्टर अंतुले यांनी मुख्यमंत्री म्हणून कोणत्या वर्षी शपथ घेतली? तर उत्तर आहे 1980 मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. आता काही प्रश्न आपण स्पेशल व्यक्तिविशेषवरती घेतलेले आहेत. तर काही प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये जे आपण बघणार आहे, ते रायगड जिल्ह्यामध्ये जन्मलेले व्यक्ती, त्याच सोबत रायगड जिल्ह्याशी संबंधित ज्यांचं काम आहे, त्या व्यक्तींच्या वरती सुद्धा आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. चांगला वेळ मित्रांनो तुमच्याकडे आहे, तर चांगल्या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न अभ्यासा. तुमचा एकही मार्क जाणार नाही. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील गरीब, वृद्ध आणि निराधार लोकांसाठी संजय गांधी निराधार योजना कोणी सुरू केली? तर ए.आर. अंतुले यांनी ही योजना सुरू केलेली आहे. आता इथं लक्षात ठेवा, संजय गांधी निराधार योजनेबद्दल तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, की ही योजना कुणासाठी आहे आणि याच्यामध्ये किती रक्कम मिळते? कारण मुलाखतीमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, अंतुले यांच्या कार्यकाळात कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? तर काय ठेवण्यात आलेलं आहे? रायगड हे नाव ए.आर. अंतुले यांच्या काळात ठेवण्यात आलेलं आहे. बॅरिस्टर अंतुले यांनी कायद्याचे उच्च शिक्षण लंडनमधील कोणत्या संस्थेतून पूर्ण केले? तर उत्तर आहे लिंकन्स इन. कोणत्या प्रकरणामुळे ए.आर. अंतुले यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला? तर उत्तर आहे इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान सिमेंट वाटप प्रकरण आहे, त्या संबंधी त्यांना या ठिकाणी काय करावं लागलेलं होतं? राजीनामा द्यावा लागलेला होता. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ए.आर. अंतुले यांनी कोणता पक्ष स्थापन केला? तर त्यांनी बघा कोणता पक्ष स्थापन केला? महाराष्ट्र विकास काँग्रेस. प्रश्न क्रमांक 9, युपीए एक सरकारमध्ये ए.आर. अंतुले यांच्याकडे कोणते कॅबिनेट मंत्रीपद होते? त्याचं उत्तर काय आहे? अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय. 26/11 मुंबई हल्ल्यानंतर चर्चेत असताना अंतुले कोणत्या पदावरती होते? तर केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री म्हणून ए.आर. अंतुले 26/11च्या हल्ल्यावेळी होते. 11वा प्रश्न बघा, ए.आर. अंतुले यांनी कोणते प्रसिद्ध पुस्तक लिहिले? तर बघा, अपॉइंटमेंट ऑफ द चीफ जस्टिस हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. अंतुले हे लोकसभेवर कोणत्या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत असत? तर त्यांचा मतदारसंघ कोणता आहे? कुलाबा. नंतर त्याचं नामकरण जे आहे ते रायगड झालेलं आहे. बॅरिस्टर अंतुले यांना कोणत्या नावाने ओळखले जात असे? तर कोकणचा वाघ म्हणून बॅरिस्टर अंतुले यांना
ओळखले जात होते. सिमेंट वाटप प्रकरणात अंतुले यांच्या विरुद्ध याचिका कोणी दाखल केली? उत्तर आहे पी.बी. सामंत. आता मित्रांनो, हा व्हिडिओ बघत असताना पहिल्यांदा मी ज्यावेळेस प्रश्न वाचतोय त्यावेळेला तुम्हाला पर्याय दिसत असतील, तर तुम्ही स्वतः मनातल्या मनात त्याचे जे उत्तर आहे ते देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग नंतर तुम्ही बाकीचं सगळं करायचं आहे. तर पी.बी. सामंत यांनी काय केलेलं होतं? याचिका टाकलेली होती. कोणत्या प्रतिष्ठानच्या निधीवरून राजकीय वाद निर्माण झाला होता? इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानचे मगाशी आपण बघितलेलं आहे. महाराष्ट्राचे एकमेव मुस्लिम मुख्यमंत्री कोण? तर बॅरिस्टर ए.आर. अंतुली. कोणत्या धर्माचे होते असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर ते मुस्लिम धर्माचे होते. ए.आर. अंतुले यांचा राजकीय प्रवास कोणत्या पक्षाशी जोडलेला होता? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्याला आपण इंदिरा काँग्रेस असं म्हणतो, त्या पक्षाशी जोडलेला होता. 2009च्या लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघातून अंतुले यांचा पराभव कोणी केला? तर अनंत गीते यांनी 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अंतुले यांचा पराभव केलेला होता. बॅरिस्टर अंतुले यांचे निधन कोणत्या वर्षी झाले? तर 2014ला बॅरिस्टर अंतुले यांचे निधन झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान जनतेच्या तक्रारीचे जागेवर निवारण करण्याच्या पद्धतीला काय म्हटले जायचे? म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये त्याला जनता दरबार असं म्हटलं जात होतं. बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर बघा, हाफिज अब्दुल गफूर हे त्यांच्या वडिलांचे नाव होते. अंतुले यांनी इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी कोणत्या वर्षी प्रवेश घेतला होता? तर 1955 मध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेला होता. ए.आर. अंतुले पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर कोणत्या वर्षी निवडून आले? तर 1967. 1967च्या विधानसभा निवडणुकीत अंतुले यांनी कोणत्या मतदारसंघातून विजय मिळवला होता? तर उत्तर आहे श्रीवर्धन मतदारसंघातून विजय मिळवलेला होता. 1967ची विधानसभा निवडणूक. वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात अंतुले यांच्याकडे कोणते राज्यमंत्रीपद होते? तर विधी, न्याय आणि शिक्षण याचं जे राज्यमंत्रीपद आहे ते अंतुले यांच्याकडे होतं. परंतु कोणाच्या मंत्रिमंडळामध्ये? तर वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळामध्ये. म्हणजे त्यावेळेला मुख्यमंत्री कोण होते? तर वसंतराव नाईक. 1975 मध्ये देशात आणीबाणी म्हणजेच इमर्जन्सी लागू झाली तेव्हा अंतुले यांच्याकडे महाराष्ट्राचे कोणते कॅबिनेट मंत्रीपद होते? तर विधी आणि न्याय मंत्रालय. 1977च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर अंतुले यांनी कोणाला खंबीर साथ दिली? तर इंदिरा गांधी यांना काय केलेलं आहे? अंतुले यांनी, काँग्रेसचा पराभव झालेला होता 1977ला, तरी सुद्धा इंदिरा गांधी यांनाच पाठिंबा दिलेला होता. 28वा प्रश्न आहे. 1977 ते 1980 या काळात बॅरिस्टर अंतुले यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोणते पद होते? तर सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 29 आहे. जून 1980 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना अंतुले कोणत्या सभागृहाचे सदस्य होते? तर विधान परिषदचे सभासद होते. लक्षात ठेवा, ज्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेला ते विधान परिषदेचे आमदार होते. मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी अंतुले यांनी नंतर कोणत्या विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवून ती विक्रमी मताधिक्याने जिंकली? तर श्रीवर्धन. अगोदर ते विधान परिषदेचे सदस्य होते, मग त्यांना विधानसभेचे सदस्य व्हावं यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती, कारण त्यांना ते मुख्यमंत्री पद टिकवायचं होतं. बॅरिस्टर अंतुले यांनी मुख्यमंत्री म्हणून एकूण किती काळ कार्यभार सांभाळला? तर सुमारे 18 महिने ते काय होते? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. प्रशासकीय कामात सुटसुटीतपणा आणि वेग आणण्यासाठी अंतुले यांनी मंत्रालयात कोणती मोहीम राबवली होती? उत्तर आहे फाईल क्लिअरन्स मोहीम. अंतुले यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होते? तर सादिक अली हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान या ट्रस्टची स्थापना अंतुले यांनी कोणत्या मुख्य हेतूने केलेली होती? तर गरीब कलाकार, लेखक आणि गुणवंतांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानची स्थापना केलेली होती. गरीब कलाकार, लेखक आणि गुणवंतांना आर्थिक मदत करणे हे त्याचं उत्तर आहे. अंतुले यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात सिमेंट वाटप प्रकरणाचा खटला चालवणारे प्रसिद्ध वकील कोण? तर राम जेठमलानी यांनी ती केस चालवलेली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्या न्यायमूर्तींनी 12 जानेवारी 1982 रोजी अंतुले यांच्या विरुद्ध ऐतिहासिक निकाल दिला? उत्तर आहे न्यायमूर्ती बी.एल. लेंटीन.
37वा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर अंतुले यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा कोणत्या दिवशी दिला? तर उत्तर आहे 12 जानेवारी 1982 ला. अंतुले यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री कोण बनले? तर बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री बनलेले होते. प्रश्न क्रमांक 39, अंतुले यांच्या ट्रस्ट संदर्भातील प्रकरणांचा पर्दाफाश करणाऱ्या द इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकाराचे नाव काय होते? उत्तर आहे अरुण शौरी. अंतुले यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास काँग्रेस या पक्षाचे निवडणूक चिन्ह काय होते? उगवता सूर्य. अतिशय महत्वाचं आहे की अंतुले यांनी कोणता पक्ष स्थापन केलेला होता, त्यांच्या पक्षाचं चिन्ह काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 41, बॅरिस्टर अंतुले हे पहिल्यांदा लोकसभेवर खासदार म्हणून कोणत्या वर्षी निवडून गेले? तर 1989 मध्ये. 42वा प्रश्न आहे, पी व्ही नरसिंह राव यांच्या केंद्र सरकारमध्ये अंतुले यांच्याकडे कोणते मंत्रीपद होते? तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण. अंतुले यांनी लिहिलेले पुस्तक कायद्याच्या क्षेत्रात अभ्यासले जाते, म्हणजे कोणते पुस्तक कायद्याच्या क्षेत्रात अभ्यासले जाते? तर त्याचं उत्तर आहे अपॉइंटमेंट ऑफ अ चीफ जस्टिस. प्रश्न क्रमांक 44, अंतुले यांनी अपॉइंटमेंट ऑफ अ चीफ जस्टिस या पुस्तकात कोणत्या विषयावर भाष्य केलेले आहे? तर सरन्यायाधीशांच्या नेमणुकीची पद्धत आणि अधिकार. रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक महाडचा सत्याग्रह भूमीच्या विकासासाठी अंतुले यांनी कोणती मोठी घोषणा केली होती? स्मारकासाठी विशेष निधी आणि क्रांतीभूमीचा दर्जा. अंतुले हे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री असताना त्यांनी कोणत्या महत्वाच्या आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू केली? सच्चर समिती. 47वा प्रश्न आहे, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेला गती देण्याचे श्रेय कोणाला जाते? तर ते श्रेय जाते AR अंतुले यांना. 48वा प्रश्न आहे, अंतुले हे एकूण किती वेळा लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते? तर एकूण 4 वेळेला ते लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आलेले होते. 2004च्या लोकसभा निवडणुकीत अंतुले यांनी रायगड म्हणजेच तत्कालीन कुलाबा मतदारसंघातून कोणाचा पराभव केला होता? तर अनंत गीते यांचा पराभव केलेला होता. प्रश्न क्रमांक 50, 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अंतुले यांनी कोणाच्या मृत्यूच्या चौकशीच्या मागणीवरून वाद ओढवून घेतला होता? तर हेमंत करकरे. तर मित्रांनो, 50 प्रश्न आपण बघितलेले आहेत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. जे कोणी तुमचे नातेवाईक मित्रमंडळी या भरतीमध्ये उतरले असतील तर त्यांना शेअर करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून बघत आहे कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 51, अंतुले यांच्या 26/11च्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने संसदेत कोणत्या राजीनाम्याची मागणी केली होती? तर केंद्रीय मंत्रिपदाचा त्यांचा राजीनामा मागितला होता. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हा व्हिडिओ ज्या वेळेला बघता तर व्हिडिओ जेवढ्या वेळा तुम्हाला आवश्यक आहे तेवढ्या वेळेला बघा, म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं बघा. कारण जेवढा तुम्ही जास्त व्हिडिओ बघणार आहे तेवढं एक तर डोळ्यासमोर तुमची स्क्रीन असणार आहे आणि ही स्क्रीन असताना तुम्ही प्रश्न वाचणार आहे, म्हणजे डोळ्याने बघितलेला प्रश्न एकदा, त्यानंतर तुम्ही वाचणार आहे ते एकदा, आणि मी जे बोलणार आहे ते एकदा, असं 3 वेळा त्या प्रश्नांचं रिपिटेशन होतं आणि 3 वेळा त्या उत्तराचं रिपिटेशन सुद्धा होत असतं. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त 2च्या स्पीडने हा व्हिडिओ बघा आणि वारंवार व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचं रिव्हिजन होईल. कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही. तुम्हाला ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेला स्पीड वाढवून हा व्हिडिओ बघा. तुमच्या फायद्याचं आहे. तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. आउट ऑफ मार्क्स तुम्हाला जिल्हा विशेषचे मिळणार आहेत आणि यांच्यावरती प्रश्न 100% असणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, अंतुले यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात रायगड जिल्ह्यातील कोणत्या संस्थेपासून झाली? तर कुलाबा जिल्हा काँग्रेस कमिटी. अंतुले यांना कोणत्या राजकारणात अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात असे? तर संजय गांधी यांच्या कार्यकाळामध्ये संजय गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून अंतुले यांना ओळखले जात होते. प्रश्न क्रमांक 54, अंतुले यांनी मुख्यमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली? तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केलेली आहे. म्हणजे रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग जिल्हा जो वेगळा झालेला आहे तो AR अंतुले यांच्या काळामध्ये झालेला आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांची जी स्थापना वर्ष आहे ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असणं आवश्यक आहे. 1 मे 1981 रोजी अंतुले सरकारच्या काळात औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन करून कोणता नवीन जिल्हा अस्तित्वात आला?
तर जालना जिल्हा या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे. अंतुले यांच्या कायदेविषयक ज्ञानामुळे काँग्रेस पक्षात त्यांना कोणते काम प्रामुख्याने दिले जात असे तर कायदेविषयक खटले आणि संविधानात्मक पेच सोडवणे. कारण ते स्वतः वकील होते त्यामुळे त्यांच्याकडे ही कायदेशीर कामं होती. अंतुले यांच्या पत्नीचे नाव काय होते तर नर्गिस अंतुले. महाराष्ट्रात आमदार आणि खासदार स्थानिक विकास निधीची संकल्पना कोणाच्या काळात रुजली तर ती रुजलेली आहे A.R. अंतुले यांच्या काळामध्ये. प्रश्न क्रमांक 59 बॅरिस्टर अंतुले यांच्या भाषणांचे वैशिष्ट्य कोणते होते तर त्यांचे मराठी, उर्दू आणि इंग्रजीवर प्रभुत्व व आक्रमक शैली होती. अंतुले यांचा लोकसभा निवडणुकीतील पहिला मोठा पराभव कोणत्या वर्षी झाला तर तो झालेला आहे 1998 मध्ये. 1998च्या लोकसभा निवडणुकीत अंतुले यांचा पराभव करणारे शिवसेनेचे नेते कोण तर अनंत गीते. अंतुले यांनी जिल्हा नियोजन आणि विकास समिती अधिक प्रभावी करण्यासाठी काय केले तर उत्तर आहे पालकमंत्र्यांना DPDCचे अध्यक्ष बनवून निधी वाटपाचे अधिकार दिले. प्रश्न क्रमांक 63 अंतुले यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याबद्दल काय म्हणले होते तर ते तळागाळातील लोकांचे नेते आणि निष्णात कायदे तज्ञ होते असे उद्गार जे आहेत ते कोणी काढलेले आहेत तर नरेंद्र मोदी यांनी काढलेले आहेत. तुम्हाला हा प्रश्न जर फिरवून विचारला की खालील बॅरिस्टर अंतुले यांच्या संदर्भात खालील वाक्य कोणी किंवा खालील उद्गार जे आहेत ते कोणी काढलेले आहेत आणि तुम्हाला पर्याय देतील की नरेंद्र मोदी, संजय गांधी वगैरे या सगळ्या पर्याय त्यामध्ये असतील, विलासराव देशमुख वगैरे असे पर्याय असतील. आणि त्यावेळेला तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे उद्गार आहेत ते उद्गार काढलेले आहेत की ते तळागाळातील लोकांचे नेते आणि निष्णात कायदे तज्ञ होते. बॅरिस्टर अंतुले यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात कोठे करण्यात आले तर ते आंबेत रायगड जिल्हा या ठिकाणी म्हणजे त्यांच्या जन्मगावी करण्यात आलेलं आहे. अंतुले यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात कोणत्या महापुरुषांच्या स्मारकासाठी मुंबईत जागा मंजूर करण्यात आली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी विकास ही जी जागा आहे ती मंजूर करण्यात आलेली होती. कोणाच्या काळामध्ये तर बॅरिस्टर अंतुले. इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतुले यांना कोणत्या वर्षी दोषमुक्त केले तर 1988 मध्ये त्यांना या ठिकाणी निर्दोष केलेलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री असताना अंतुले यांनी कोणत्या आजारांच्या निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न केले तर उत्तर आहे पोलिओ आणि कुष्ठरोग. आता मगाचपासून आपण अंतुले यांच्याकडे कोणकोणती खाती होती हे बघितलेलं आहे. त्याच्यामध्येच ते केंद्रीय आरोग्य मंत्री सुद्धा होते. कोकणातील शेती व फलोत्पादनाला चालना देण्यासाठी अंतुले यांनी कोणता निर्णय घेतला तर फलोत्पादन कर्ज योजना आणि वाहतूक सबसिडी अंतुले यांनी सुरू केलेली होती. अंतुले यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण कधी झाले तर 1988 ला काँग्रेसमध्ये विलिनीकरण केलेलं आहे. अंतुले हे राज्यसभेचे खासदार म्हणून कोणत्या कालावधीत कार्यरत होते तर उत्तर आहे 1976 ते 1980 या कालखंडामध्ये ते राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत. मुख्यमंत्री असताना अंतुले यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी कोणती योजना प्रायोगिक तत्वावर राबवली होती तर ग्रामीण प्रसूती सहाय्य निधी. रायगड जिल्ह्यातील खाडी आणि नद्यांवर पूल बांधून कोकण किनारपट्टी जोडण्याची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली तर बॅरिस्टर अंतुले यांनी मांडलेली होती. अंतुले यांनी मुख्यमंत्री असताना शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कोणता मोठा प्रशासकीय निर्णय घेतला होता तर गोपनीय अहवाल पद्धतीत पारदर्शकता आणि कामावर आधारित बढती अशा पद्धतीने त्याने प्रशासकीय निर्णय घेतलेला होता आपल्या मुख्यमंत्रीच्या कालखंडामध्ये. हजरजबाबी आणि धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे कोणत्या मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय जादूगार म्हणले जायचे तर बॅरिस्टर अंतुले. बघा त्यांना काय म्हणलं जात होतं की प्रशासकीय जादूगार. तुम्हाला विचारलं जाईल की प्रशासकीय जादूगार म्हणून कोणाला ओळखले जात होते तर बॅरिस्टर A.R. अंतुले. अंतुले यांच्या सिमेंट प्रकरणाचा निकाल देणारे न्यायमूर्ती B.L. लेंथिने कोणत्या न्यायालयाशी संबंधित होते तर मुंबई उच्च न्यायालय. बॅरिस्टर अंतुले यांनी आपल्या राजकीय आयुष्यात एकूण किती वेळा विधानसभा निवडणूक जिंकली तर 4 वेळा त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकलेली आहे. म्हणजे 4 वेळा ते काय होते विधानसभेचे आमदार होते. सच्चर समितीचा अहवाल संसदेत कोणत्या वर्षी सादर करण्यात आला 2006. अंतुले यांनी लंडनच्या लिंकन्स इन मधून कोणती पदवी मिळवली होती तर बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी त्यांनी लंडनच्या लिंकन्स इन या विद्यापीठातून मिळवलेली होती. संजय गांधी स्वावलंबन योजना आणि निराधार योजना या योजनांचा लाभ कोणासाठी होता तर भूमिहीन शेतमजूर, अंध, अपंग आणि परित्यक्त्या महिलांसाठी
संजय गांधी स्वावलंबन योजना किंवा ज्याला आपण संजय गांधी निराधार योजना म्हणतो, ती योजना कोणासाठी आहे? प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. तर कोणाकोणासाठी आहे? भूमिहीन शेतमजूर, अंध, अपंग आणि परित्यक्त. 80वा प्रश्न आहे, बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर 1929 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. अंतुले यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्ह्यात कोणत्या क्षेत्रातील पुरस्कार दिले जातात? तर सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि शिक्षण. अंतुले यांनी लिहिलेल्या द महाड सत्याग्रह या टिपणांमध्ये कोणाच्या विचारांचे समर्थन केले आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अंतुले मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी गृह विभागाचा कार्यभार कोणाकडे ठेवला होता? त्याचं उत्तर काय आहे? स्वतःकडेच ठेवलेला होता. म्हणजे ते मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये गृह विभाग सुद्धा किंवा ज्याला आपण गृह खातं म्हणतो ते सुद्धा कोणाकडे होतं? तर बॅरिस्टर अंतुले यांच्याकडेच होतं. बॅरिस्टर अंतुले यांच्या विरोधात मंत्रिमंडळात आक्रमक भूमिका घेणारे विरोधी पक्षनेते कोण होते? तर उत्तमराव पाटील. बॅरिस्टर अंतुले यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मुंबईतील गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाचे नेतृत्व कोणी केले? तर ते आहे डॉक्टर दत्ता सामंत. बॅरिस्टर अंतुले यांनी केंद्र सरकारच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद भूषवले होते? तर दुय्यम विधान समिती. प्रश्न क्रमांक 87 अंतुले यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा कोणत्या कारणामुळे ऐतिहासिक ठरला होता? तर उत्तर आहे न्यायालयाच्या प्रतिकूल निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेला राजीनामा. आता बघा मित्रांनो, हा 87वा प्रश्न आहे आणि त्यानंतर 91वा प्रश्न आलेला आहे. तर 88, 89 आणि 90 हे प्रश्न आपल्याला सर्वात शेवटी बघायचे आहेत. अंतुले यांच्या गाजलेल्या न्यायालयीन लढाईवर आधारित कायदेशीर अभ्यासाला काय म्हटले जाते? तर मित्रांनो, त्याला काय म्हटलं जातं बघा, अंतुले केस अ कॉन्स्टिट्युशनल स्टडी. लक्षात ठेवा, काय म्हणतात? अंतुले केस कॉन्स्टिट्युशनल स्टडी. त्यानंतर बघा 92वा प्रश्न आहे, अंतुले यांचा राजकीय बाणा कसा होता? तर उत्तर आहे अत्यंत स्वाभिमानी, आक्रमक आणि इंदिरा गांधी यांच्याशी एकनिष्ठ. त्यानंतर बघा, अंतुले केंद्रीय मंत्री असताना कोणत्या देशासोबत भारताचे सांस्कृतिक आणि हज यात्रेशी संबंधित संबंध मजबूत करण्यात आले? तर उत्तर आहे सौदी अरेबिया. 94वा प्रश्न आहे, 2014 मध्ये निधन झाले तेव्हा बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचे वय किती होते? तर 85 वर्ष वय होते. म्हणजे बॅरिस्टर अंतुले यांचे वयाच्या 85व्या वर्षी निधन झालेलं आहे. बॅरिस्टर अंतुले यांनी मुख्यमंत्री असताना कोकणातील कोणत्या उत्पादकांसाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता? आंबा काजू उत्पादक बोर्ड. अंतुले यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे पी.व्ही. सामंत कोणत्या चळवळीशी संबंधित होते? तर समाजवादी चळवळीशी संबंधित होते. बॅरिस्टर अंतुले यांनी कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून रायगड का केले? तर त्याचं उत्तर आहे कुलाबा हे ब्रिटिशांनी ठेवलेलं नाव होतं, तर रायगड हे शिवछत्रपतींच्या राजधानीचे ऐतिहासिक नाव होते. म्हणून त्यांनी कुलाबाचं नामकरण जे आहे ते रायगड केलेलं आहे. अंतुले यांनी शासकीय फाईल्स निकाली काढण्यासाठी कोणता नियम केला होता? कोणतीही फाईल 7 दिवसांपेक्षा जास्त काळ एका टेबलावर प्रलंबित राहणार नाही, हा आदेश त्यांनी काढलेला होता. म्हणजे 7 दिवसाच्या आतमध्ये त्या फाईलवरती तुम्हाला निकाल द्यायचा होता किंवा ते काम करायचं होतं. 2009च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अंतुले यांनी कोणती भूमिका घेतली? सक्रिय निवडणूक राजकारणापासून संन्यास घेतला, मात्र काँग्रेसचे मार्गदर्शक ते राहिलेले होते. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचे सर्वात मोठे योगदान कोणते मानले जाते? तर बघा, तळागाळातील गरिबांसाठी धाडसी कल्याणकारी योजना सुरू करणे आणि प्रशासनाला गती देणे. आता मगाशी जे मित्रांनो राहिलेले प्रश्न होते 88, 89 आणि 90, त्यापैकी बघा, कोकणातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी अंतुले यांनी कोणती योजना राबवली? तर नळ पाणी पुरवठा व इंधन विहीर मोहीम किंवा इंधन विहीर मोहीम. आणि 89वा प्रश्न आहे, बॅरिस्टर अंतुले यांनी वकिली व्यवसाय प्रामुख्याने कोणत्या न्यायालयात केला होता? तर तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी वकिली केलेली होती. आणि इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान या ट्रस्टचे स्वरूप काय होते? तर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट अशी त्या ट्रस्टचे स्वरूप होते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय केलेलं आहे, 100 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. निश्चितच या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होत असेल तर एकदा चॅनलला लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहत आहे
ते मला सांगा. तुम्हाला बॅचला ॲडमिशन घेतल्यापासून ते पोलीस पाटील पदाच्या खुर्चीवरती बसेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शनाची जबाबदारी आपली असणार आहे. अतिशय माफक फीमध्ये आपण सगळं मटेरियल उपलब्ध केलेलं आहे. मार्केटमधलं एखादं बुक घेऊन जर ते तुम्ही वाचत बसला तर तुमचा गोंधळ निर्माण होणार आहे. कोणती गोष्ट वाचायची, कोणती नाही वाचायची हे तुम्हाला समजणार नाही आणि आपण जेवढी ऑथेंटिक माहिती तुम्हाला देतो, तेवढी माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं अचूक आणि योग्य मार्गदर्शनासाठी आजच या माझ्या WhatsApp नंबरला तुम्ही मेसेज करा आणि तुम्ही आपली बॅच घेऊ शकता. धन्यवाद.